एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशी फ्रेश उन्हाने झाली. म्हणजे मी आता झाडांना पाणी द्यायला आले आणि आता आय थिंक 7:45 वाजलेले आहेत. पण इतकं कडक ऊन पडतंय ना, म्हणजे चटके लागतं अक्षरशः. एवढं जास्त जे आहे ते ऊन पडतंय. काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पण पडतोय तसा, पण आमच्या इकडे पण 2-3 वेळा असं वातावरण झालं पावसाचं, पण अजून म्हणजे एकदा पण पडला होता, पण असे कुठे कुठे थेंब असतात ना, असा पाऊस पडला होता. खूप जोरात वगैरे झाला नाही, पण बघूयात झाला एखादा पाऊस तर बरं होईल जरा. चला असो, मी इथे झाडांना मला पाणी द्यायचं माझं काम चाललेलं आहे. आणि हो, कालच्या दिवशी ना थोडी झाडांची शॉपिंग पण झालेली आहे, ती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. सो बघा मी कुठले कुठले प्लांट्स आणले. चला तर दाखवते मी तुम्हाला. काल जरा झाडांची शॉपिंग करून आणलेली आहे. तर हे मी एक जास्वंदाचं झाड आणलं आहे आणि याला ना असं ऑरेंज कलरचं फूल येतं छान. मी अजूनपर्यंत ऑरेंज कलरचं जास्वंद घेतलंच नव्हतं. तिकडे पिंक पण होते छान छान, पण मी गेल्या वेळी म्हणजे 2-1 वर्ष माझ्याकडे छान अशातलंच मोठ्या साईजचं पिंक होतं. म्हटलं जरा दिवसांनी घेऊया, आधी याला घेते, कारण कुंडीचाही बंदोबस्त पाहावा लागतो. त्यातल्या ते तिथे सगळ्या कुंड्या मावल्या पाहिजे, त्यामुळे म्हटलं नेक्स्ट टाईम एखादं झाड खराब झालं की घेऊयात. आणि त्यानंतर जे आहे हे पहा, मी 2 मनी प्लांट आणले आहेत मस्त. मला स्पायडर प्लांट पण पाहिजे होतं. माझे बाहेरचे 2 खराब झाले, पण मला काही मिळालं नाही. तर गेल्या वेळी मी जेव्हा पानाचं झाड घेतलं होतं ना, म्हणजे तेव्हा मला फर्स्ट एक्सपिरियन्स होता. एवढं काही जास्त माहीत पण नव्हतं. मी त्याला उन्हामध्ये ठेवलं होतं, त्यामुळे ते 1-1.5 महिन्यामध्ये खराब झालं होतं. म्हणून आता, आणि तेव्हा पण यांनीच खूप हौसेने ते पानाचं झाड घेतलं होतं. म्हटलं चला मग आता पुन्हा घेऊया. तर हे असं थोडंसं वेल डेव्हलप जे आहे ते घेतलं आहे, पण इथे पण याची पानं जळत आहे. आता लेट्स सी. जास्त महाग नव्हतं, 20 रुपयाचं एक रोपटं मिळालं, म्हणून हे 2 घेतले. दोघांना वेगवेगळ्या कुंडीत लावलं आहे. जगलं पाहिजे, म्हणजे आमचा कन्सर्न असा आहे की घरीच आपण काहीतरी इच्छा झाली की आपण मस्त पान बनवून खाऊ शकतो असं. आणि हे पण मला म्हणजे छोट्या प्लास्टिक पॉलिथिन बॅगमध्येच मिळतं. हे मी रात्रीच सगळं ट्रान्सफर करून घेतलं होतं. तर अशी 5 झाडांची शॉपिंग झाली होती माझी. आणि आता काय काय खराब झालं आहे, मी गावाला गेलेली असताना ते तुमच्यासोबत शेअर करते. हे पहा, हे गुलाबाचं गुलाबाचं झाड होतं. तर हे माझं अशा पद्धतीने खराब होतं आहे. मी आल्या पाहिलं, कारण मी काल तर काही रेकॉर्ड केलंच नव्हतं, पण आल्या जेव्हा बघितलं ना मी, मला असं झालं की अरे यार, तुम्ही पाणी नाही दिलं का याला. पण मग हे आणि यासोबत हे दोघं सगळी झाडं चांगली आहेत, पण हे दोघंच झाडांना अशा पद्धतीने जळायला लागले. म्हटलं काहीतरी यांना उन्हाचा प्रॉब्लेम होतो आहे समथिंग. मी काही त्यांना जास्त दोष दिला नाही, नाहीतर मग असं होतं की आपण कुठंतरी गावाला जावं, माणसं मस्त घरातलं सगळं सांभाळतात आणि आपण आल्यानंतर त्यांच्यातले दोष काढायचे. मग नेक्स्ट टाईमसाठी जरा अवघड होऊन जातं आपलंही जाणं. याचेही बरेच पत्ते गळले आहेत. मला याची ना कटिंग करायची आहे ॲक्च्युली. हे पहा, इथून अशी कटिंग करते म्हटलं. काल मी नर्सरीवाल्याला विचारून आली की याची कटिंग कधी करतात. तो म्हणे वर्षभरामधून तुम्ही जास्वंदाची कधीही कटिंग करून घेऊ शकतात. म्हटलं मग करते मी आता 1-1, 2-2 ब्रांचेस पाहून. आणि हे पिटोनिया, किती छान वाटत आहेत ते फुलं पाहायला. आणि ही सदाफुली. चला आता खूप झालं बाल्कनीचं, दुसरं काहीतरी घरातलं शेअर करते तुमच्यासोबत. मी घरात आले नाही की चिमणी लगेच येते तिकडे, कारण त्याच्यावर ना मुंग्या आहेत, ते खाण्यासाठी गेली परत. पियाला आज सकाळी सकाळी तयारी करताना मला एवढा आनंद होतोय ना, म्हणजे ती तिच्या मैत्रिणीच्या घरी आता खेळायला चालली आहे. जरा वेळ तिच्या घरी खेळतात, मग ती आमच्या घरी येते, 2 जण खेळतात. असं दिवसभर त्यांचं मॅनेजमेंट चाललेलं असतं आणि दिवसभर छान खेळतात. थोडा वेळ कलरिंग वगैरे करतील, रायटिंग वगैरे सांगितली की मग आवडीने करतात. एकटं असलं की मुलांना बोर होतं, आणि त्यातल्या त्यात आता व्हॅकेशन आहे. आपण कितीही अभ्यास द्यायचा प्रयत्न केला की मुलं म्हणजे ऐकते पिया जरा वेळ. आता हँडरायटिंग वगैरे फोकस करतोय आम्ही, पण तरीही जास्त वेळ बसत नाही. त्यापेक्षा मला असं वाटतं की TV मोबाईलपासून दूर जर करायचं असेल तर मित्रमैत्रिणींसोबत खेळणं खूप छान असतं. ही बघा, एक स्टोरी बुक पण तिच्यासाठी मागे मागवली होती. जरा वेळ रीड करते ती. मी प्रोडक्ट टॅग करून देईल तुम्हाला हवं असेल तर. 2 मस्त अशा सँडल्स मी माझ्यासाठी घेतल्या होत्या, त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे. पण त्याच्या आधी ना, म्हणजे काल आम्ही गेलो होतो ग्रोसरी वगैरे शॉपिंगसाठी, आणि आम्ही मोस्ट ऑफ द टाइम जे आहे ना ग्रोसरी शॉपिंगसाठी ते आम्ही स्टार बाजारला जातो, कारण ते आमच्या घरापासून लोकेशन थोडं जवळ आहे. डीमार्ट पण आहे तसं, पण डीमार्ट थोडं त्याच्यापेक्षा लांब आहे आणि एवढ्या गर्मीमध्ये नको पण वाटतं. त्यातल्या त्यात जर
सुट्टीचा दिवस असला सॅटर्डे संडे तर मग खूप जास्त गर्दी असते. तसं सॅटर्डे होता, सॅटर्डेला जरा कमी गर्दी असते. मी जेवढं नोटीस केलं आहे संडेला खूप जास्त जे आहे ना गर्दी असते डीमार्टमध्ये. पण म्हटलं चला जवळच्या जवळ आहे तर आपण इकडेच जे आहे ते स्टार बाजारला जाऊया. आणि आमच्या इथे वाघोलीमध्ये स्टार बाजार आणि झुडिओ एकत्र आहे. आणि थोडं तुम्ही जर अजून म्हणजे खराडी साईडला किंवा तुम्हाला डिकॅथलॉन वगैरेचं माहीत असेल ना, किंवा तुम्ही वाघोलीमधून खराडी साईडला जाताय तर मग तुम्हाला तिकडे लास्टला अजून एक जे आहे ना झुडिओ लागतं, जे खूप मोठं आहे. आणि हे जे स्टार बाजार मी तुम्हाला सांगते ना नेहमी की स्टार बाजारमध्ये झुडिओ एकत्र आहे, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की स्टार बाजार आणि झुडिओ एकत्र कसं काय, तर तो त्यांचाच एकत्र ब्रँड असेल मे बी. तर बघा हे अशी जी आहे ना, ही मी एक मस्त अशी चप्पल घेतली आहे. ॲक्च्युली मला हीच घ्यायची होती फक्त, पण मी दुसरी पण घेऊन आली. रिझन सांगते तुम्हाला. मी प्रत्येक वेळा जेव्हा पण स्टार बाजारला जाते ना, मला असं वाटतं की नाही आपण एखाद दोन तरी आपल्याकडे ना ऑप्शन असले पाहिजे चप्पलचे. म्हणजे माझ्याकडे आहेत पण असे ना ते जुने झालेत किंवा थोडेसे खराब झालेत, पण तरी पण आपण फेकत नाही ना, त्या टाईपमध्ये मी सगळे जमा करून ठेवले. आणि नेहमी गेली की चेक करते की चप्पल एखादी नवीन आली आहे का. ड्रेस वगैरे माझ्यासाठी कधी बघत नाही कारण ते ऑनलाईन मागवले जातात, पण मला चप्पल जरा मागवणं अवघड वाटतं माझ्यासाठी, कारण की परफेक्ट साईज मला व्यवस्थित येत नाही, जसं या चप्पल सोबत पण झालंय. तर ही ना ही मला खूप जास्त आवडली होती. आणि बऱ्याच वेळा असं होतं बघा की आपण ज्यांच्यासोबत जातो ना, आपल्याला ते लोक हो म्हणणारे महत्वाचे असतात. आणि पियाचे पप्पा मला नेहमी नाही म्हणतात, हा काही चांगली दिसत नाही, पडून राहील, तू घालणार नाही. आणि मग अशा हिशोबाने ती घेतलीच जात नाही. पण काल घालून पाहिली पायामध्ये आणि ते लगेच मला म्हणले की अरे हां ही छान दिसते, ही घेऊन टाक. तर हिची प्राइस काहीतरी मला असं वाटतंय की 499 अशी काहीतरी होती. घालून खूप छान दिसते. माझ्याकडे असा व्हाईट कलर पण नव्हता, म्हटलं असं काहीतरी साडी किंवा आपण असं कुर्ता वगैरे मस्त लेगिन्स वगैरेवर पण खूप छान दिसणार आहे. होटनीवाला ड्रेस असेल तेव्हा पण हे छान दिसतात. तर ही अशी घेतली, माझ्यासाठी शॉपिंग केली म्हणून मी एक्सायटेड होऊन तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्यानंतर ही अशी ब्लॅक कलरची, ही तर मी ॲडिशनल घेऊन आली. मला असं वाटत होतं की नाही पायात घालून ही खूप सुंदर दिसत होती. ही पहा अशी पायात घातल्यावर खूप छान दिसत होती. ते मला नाही म्हणत होती की नाही एक घेतली ना बस झाली, नंतर ये तुला भरपूर, म्हणजे आपण जसं जसं पुढे अजून येत जातो वेगवेगळी जे आहे ते पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात. पण माझं असं होतं की नाही मला ते घालण्यापेक्षा ना मला ऑप्शन पाहिजेत माझ्या कपाटामध्ये ठेवण्यासाठी, की मी बाहेर जाताना माझ्याकडे 2-4 चांगले चांगले ऑप्शन पाहिजे, की मी जाताना विचार करेल की अरे हा ड्रेस घातला ना याच्यावर ही छान दिसणार आहे असं. आणि तसे माझ्याकडे नव्हते. सो चला ही छोटीशी शॉपिंग झाली. ही मला 500 आणि ही काहीतरी 299ची आय थिंक अशी होती. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे माहिती आहे मी मागच्या 3-1 वीकपासून प्लॅनिंग करते की मला हा माझा बाहेरचा एरिया पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे. पण मुहूर्तच निघत नव्हता. म्हणजे वेळ असला की मग आळशीपणा आपल्याला येत असतो किंवा बाकीची कामं असली की वेळात वेळ मिळत नाही आणि अशा बऱ्याच गोष्टी. आणि आपल्याला असं वाटतं की नाही केलं तरी चालतंय ना काम, कोण काय बघतंय, कोण बोलतंय असं म्हणून तो तसंच राहत होतं. मला शू रॅक पण क्लीन करायचा होता. पण आज म्हटलं नवीन चप्पल आपल्याला चांगल्या जागेवर ठेवायची असेल तर त्या निमित्ताने का होईना आपल्याला शू रॅक थोडासा व्यवस्थित करून घ्यावा लागेल. आणि नवीन चप्पलसाठी जागा करायची असेल तर 1-2 ज्या अजिबात मी 1-2 वर्षापासून यूज करत नाही त्या पण आपल्याला काढून टाकाव्या लागतील. सो मस्त असं आधी शू रॅक क्लीन करून घेतल्या, सगळ्या चप्पल शूज ऑर्गनाईज करून घेतले. आणि आता हा वरचा एरिया पण क्लीन करून घेते. ते जे 2 स्पायडर प्लांटचे झाडं बघितले ना तुम्ही, जे मी ह्या कपाटावर ठेवले होते तर तेच माझे खराब झाले. मला सेम तसेच घ्यायचे त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी, पण ते मिळाले नाही. म्हणून म्हटलं अजून त्यांच्यामध्ये जरा जीव आहे, ते पूर्ण जळालेले नाही आहे. सो मी त्यांच्यामध्ये अजून 2-4 दिवस छान पाणी देईल, पूर्ण सुकले की मग उचलेल तिथून. आणि कालच्या दिवशी जे एक याचं प्लांट आणलं होतं ना, काय म्हणतात आपलं मनी प्लांट, ते पण इथे ठेवलं आहे. आणि एक प्लांट बघा खूप छान मस्त मोठं झालं आहे. क्लीन केल्यानंतर जो लूक असतो ना तो खूप डिफरंट असतो. म्हणजे ती आपली मेहनत घेतो आपण, पण ती जी शांतता मिळते ना क्लिनिंग केल्यानंतर, तो अनुभव पण खूप छान असतो. चहाऐवजी बघा आज काय खाते, ह्या बाजरीच्या वड्या आहेत. जसं तुम्हाला माहिती की मी सायंकाळची चहा ऑलमोस्ट बंदच केली. कधीतरी खूप थकवा वगैरे असला तर घेते किंवा इच्छा असली तर. पण आज म्हणलं चला चहाऐवजी मस्त ह्या वड्या खाऊयात बाजरीच्या. यांची भाजी यांना तळून खूप छान लागतात आणि अशा कुरकुरीत असतात ना तेव्हा पण खूप छान लागतात. तुम्हाला मागच्या व्हिडिओतून म्हणली होती मी की पापडाचा बॉक्स ओपन केला की बाजरीच्या वड्या दाखवते, पण काही जमलंच नाही दाखवणं. म्हटलं चला आज पण सकाळी माझे पापड रचून झाले डब्यात, तेव्हा काही मी व्हिडिओला सुरुवात केलेली नव्हती. म्हटले ह्या वड्या दाखवते, खूप छान लागतात. म्हणजे मला भाजीपेक्षा तळलेल्यापेक्षा ह्या अशाच कच्च्या खायला खूप जास्त आवडतात. तुम्ही पण असं काही खाल्लं असेल किंवा तुम्हाला माहीत असेल की बाजरीच्या वड्या काय असतात तर मला नक्की कमेंटमधून सांगा. याची एवढी तयारी कशासाठी चालली आहे बरं? बर्गर. ॲक्च्युली झालं काय माहिती का, आम्ही जेव्हा पियाच्या आजीकडे गेलो ना, आता मी माहेरी बोलले होते पिया म्हणून म्हणून
त्याच्या आजीबाबांकडे गेलो ना आम्ही, त्याच्या आधी 2 वीक आधीपासून पियाचं चाललं होतं की मम्मा बर्गर खायचा आहे. पण तिला म्हटलं चला आपण नेक्स्ट वीक मध्ये जे आहे सॅटर्डे संडेला प्लॅन करू. पण नेक्स्ट वीक जेव्हा आला त्याच्या नेक्स्ट वीकला मला निघायचं होतं. आमचं हे फिक्स झालं होतं की चला आपण ह्या दिवशी जे आहे ते आपण जाणार आहे. मग माझं असं होतं की आपण 4-5 पण दिवस जाणार आहेत, तर यांना तर आहे म्हणजे पियाच्या पप्पांना बाहेरून खावं लागेल. मग पियाला त्या वीक मध्ये पियाला मी असं समजवलं की अगं पिया, आता आज कशाला उगाच आपण बाहेर जायचं, डॅडाला उगाच तर असंही बाहेरूनच खावं लागणार आहे, मस्त आपण घरी बनवू, असं मी तिला कन्व्हिन्स करून जे आहे ना तो वीक पण कॅन्सल केला बर्गर खाण्यासाठी. पण तिला मी हे प्रॉमिस केलं होतं की आपण बाबाकडून आलो ना की मग आपण बर्गर खायला जाऊया. म्हणजे ती अक्षरशः मला तिने तिकडे आईकडे गेल्यावर पण 3-4 वेळा तरी आठवण करून दिलं की मम्मा बघा तू बर्गर सांगितलं आपल्याला जायचं या. म्हणजे तिला तर बर्गर जास्त आवडत नाही, तिला पिझ्झा आवडतो ऍक्च्युली. पण पण तू मम्मा पिझ्झाचं ऐकत नाही म्हणून मला बर्गर आवडू लागतो. बर्गर आवडून घ्यावा लागतो. आणि आज तर असं झालं होतं म्हणजे कालपासून आमचं काल पण जरा चाललं होतं की काल खायचं, पण मी काल पण कॅन्सल केलं. म्हटलं नको ग, सगळे असं खाल्लंय तर काही खायचं नाही आपल्याला. आज सकाळपासून सांगून ठेवलं तिच्या पप्पांना पण की काहीही झालं मी बर्गर खाणार आहे, तुम्हाला नसेल खायचं तर मला घरी ऑर्डर करून द्या, पण मला बर्गरच पाहिजे. आणि बघा रेडी होणं बघा आमचं, हे बघा हा टॉप पियाला नवीन घेतलाय. म्हणजे हा फर्स्ट क्राय मधून मिळालेला आहे पियाला ऍक्च्युली. फर्स्ट क्राय मधून आता त्यांचं प्रमोशन जे आहे ते इंस्टाग्राम साठी मिळत आहे. तर काही बजेट असतो त्याच्यामध्ये आपण कपडे मागवून घेऊ शकतो. ऍक्च्युली घेताना मी असा विचार केला होता की 1-2 चांगले ड्रेस जे आहे तिच्यासाठी मागवून घेईल आणि नंतर जे पण प्रमोशन करायचं असेल ना तर मी कशाला लावते तू लिप बाम, आता काही गरज नसते. बर्गर साठी एक्साइटेड, जास्त नको लावू मा. तर मला असं वाटलं की 2-3 असे चांगले ड्रेस मागवून गेले आणि त्याच्यानंतर मग तिला डेली यूज साठी जे आहे ना असे मागवूया. पण प्रॉब्लेम असा असतो त्यांचा की ते जे कुपन कोड आपल्याला देतात ना, आता तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांच्या डोक्यावरून जाईल पण मी एक्सपिरियन्स करते म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यांचा कुपन कोड ना काही सिलेक्टिव्ह अशा प्रोडक्टवरच अप्लाय होतो, त्यामुळे आपल्याला जे आहे ते घ्यावं लागतं. जसं मी आता ह्या वेळेस ना हा एक टॉप घेतला आणि एक जीन्स घेतली आहे. तर ती जीन्स म्हणजे छान आहे खूप, पण ना ती तिला लॉंग होते आणि त्यांचा प्रॉब्लेम असा असतो की असं आपण कुपन थ्रू जर घेतलं ना, कोलॅबरेशन वगैरे करायचं असेल तर ते प्रोडक्ट रिप्लेस पण होत नाही, रिटर्न पण होत नाही. मग ते साईज मध्ये तुम्हाला कमी असतील जास्त असतील ते तुम्हाला ठेवून घ्यावे लागतात तसेच. सो असा पण त्याच्या मागे जो आहे तो मला पण जेव्हा मी 9 इयर्सची होईल तेव्हा तुम्हाला ती पॅन्ट होईल. मग 1 वर्षभर आता जपून ठेवावी लागेल. मी म्हटलं मस्त तिला एक छान जीन्स होऊन जाईल. सगळ्या जीन्स तिला आता जरा शॉर्ट व्हायला लागलाय. आणि हीच एक जीन्स आहे जी मी घातली आहे, कार्गो, जी पियाची खूप जास्त आवडणारी जीन्स आहे. काही झालं की कार्गो. मी तिला नाही म्हणते अगं नको घालू पिया, तुला गरम होईल, नाही तिला हेच करायचं असतं. आज पण तिने तिच्या चॉईसने हा असा मस्त जो आहे तो आउटफिट केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. कमेंट्स मधून सांगा, असं तोंडाला असं करशील तर कसं ते म्हणतील पिया क्यूट आहे म्हणून, वेळा म्हणतील नाही खरंच. तिचं आता हळूहळू तिचं जे असं कॉम्बिनेशन आहे ना ते खूप छान व्हायला लागलं. तिची तयारी झाली, माझी बाकी आहे. आणि हो मग तिच्यासाठी आता पॅन्ट्सच नाही आम्हाला. सकाळी तिने एक पॅन्ट स्वतःच्या हाताने काढली आणि घातली, तर ती पॅन्ट अशी होती की ती कमरेत थांबत पण नव्हती, ती आपोआप खाली चालली जायची. तिला ती अशी दोरी होती नॉट बांधण्यासाठी, पण तिला ते काही बांधता येत नाही. प्रत्येक वेळा असं वॉशरूमला वगैरे गेलं की ती प्रत्येक वेळा मग ते तसंच व्हायचं. आणि ती इतकी लूज होती आणि ती शॉर्ट पण झाली. बऱ्याच पॅन्ट म्हणजे तिच्या ना अशा अँकल लेंथ पेक्षा वरपर्यंत येऊन गेलेल्या आहे, म्हणजे हाईट मध्ये. आता पिया वाढत चालली म्हणून पॅन्ट चांगल्या आहेत पण त्या हाईट मध्ये काही होत नाही. म्हणून म्हटलं तिला सकाळी हे पण सांगून झालं, तिला चुकून सांगितलं गेलं की पिया आज ना तुझ्यासाठी आपण पॅन्ट्स पण घेऊया 2-3 लोकल दुकानामध्ये जाऊन. ती त्याच्या तिचे पप्पा तिला चिडवत होते की पिया तुला चड्डी घ्यायची आहे, चड्डी म्हणते आता चड्डी. तर तिला म्हटलं आपण बर्गर खायच्या आधी मस्त एखाद दोन पॅन्ट्स पण घेऊया तुझ्यासाठी आणि मग तुझ्या आवडीचं बर्गर खाऊया. तुझ्या नाही, माझ्या आवडीचं बर्गर नाही, बरं तुझ्या आवडीचं बर्गर. आणि आपण टाकोस पण घेऊ. टाकोस पण घेऊ, ठीक आहे चालेल. आणि फ्रेंच फ्राईज. तर असं हे सगळ्या मागे पण घेऊ. ह्या सगळ्या मागे एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की माझं आज रात्री स्वयंपाक करण्याचं काम मिटलंय. सो लास्ट टाइम मला आठवतंय की आम्ही डिसेंबरमध्ये, आय थिंक डिसेंबर की जानेवारीच्या असं फर्स्ट मध्ये नाही, डिसेंबरमध्येच आम्ही बर्गर खाल्ला होता. आणि आता हा मार्चची एंडिंग आहे, म्हणजे 3 महिन्यानंतर आम्ही बर्गर खातोय. सो बऱ्याच मोठ्या गॅप नंतर खातोय. अनहेल्दी फूड जर खायचं असेल ना तर खूप फ्रिक्वेंटली नका खाऊ.
मी सजेस्ट करेल. जसं मी तुम्हाला पण म्हणून आम्ही सांगितलं, खूप गॅप घेतो मगच खातो. हा म्हणजे खूप खूप अशी एक्साइटमेंट असते ना ती खायची मजा. ते मस्त. मज्जा खूप वेगळी असते. तर चला मग पुढे काही दाखवता आलं तुम्हाला शेअर करते. जाण्याआधी काही अजून काही घडलं तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. किती एक्सायटेड होती पिया बर्गर खाण्यासाठी आणि तिला बर्गर एवढा प्लेन लागतो ना, म्हणजे यामध्ये जे 1-2 टमॅटो आणि कांदा वगैरे दिसतंय ना ते पण तिला नको असतं. ग्रीन लिफी पण तिला नको असते. नॉर्मल टिक्की पाहिजे आणि दोघी साईडून जे आहे ते फक्त ब्रेड पाहिजे असा बर्गर तिला आवडतो. सो तिच्यासाठी असं नॉर्मल तिच्या चॉईसचा मागवलेला होता आणि तिला एक आईस्क्रीम पाहिजे होती ती पण. तर चला मग आता आम्ही हे छान मस्त एन्जॉय करतो आणि मी माझा व्हिडिओ इथे संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला कमेंटमधून नक्कीच सांगा. हाईप करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.